सर आवाज येत नाहीये. हॅलो. हॅलो. हा आता यायला लागलाय सर. ओके. या म्हणजे 1 मिनिट. हॅलो. आवाज येतोय का प्रॉपरली? येस सर. हाय सर. कधीपासून आवाज आला नाही तुम्हाला? स्टार्टिंग पासून आला नाही का? फर्स्ट हा स्टार्टिंग फर्स्ट स्लाइड पासून. ओके, नो प्रॉब्लेम. तर टेम्पररी टेबल आपण कशासाठी यूज करतो? जनरली आपल्याला ज्यावेळेस काही एक टेम्पररी ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील, लाईक एखादं ठराविक कॅल्क्युलेशन करतोय आपण किंवा कोणतेही ऑपरेशन करतोय, तर त्या पर्टिक्युलर ऑपरेशन किंवा असे शॉर्टमध्ये काही ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आपण यूज करतो टेम्पररी टेबल. तर याचं स्ट्रक्चर जे असतं, जसं टेम्पररी ऑदर टेबल नॉर्मल टेबल आपण क्रिएट करतो त्यावेळीच आपण टेम्पररी टेबल्स हे क्रिएट केलेले असतात. राईट. जसं अदर नॉर्मल टेबल क्रिएट करतो त्यासारखेच आपण टेम्पररी टेबल क्रिएट करतो. यामध्ये दोन टाईप्स असतात, एक लोकल टेम्पररी टेबल्स आणि ग्लोबल टेम्पररी टेबल्स. राईट. सो लोकल टेम्पररी टेबल वी कॅन क्रिएट विथ द हेल्प ऑफ सिंगल हॅश. म्हणजे लोकल टेम्पररी टेबल क्रिएट करताना आपण काय करतो, सिंगल हॅश देतो. राईट. सो दिस इज द स्टँडर्ड वी फॉलो फॉर लोकल टेम्पररी टेबल क्रिएशन. तर लोकल टेम्पररी टेबलमध्ये कसं असतं, ज्या इन्स्टन्समधून आपण टेम्पररी टेबल तो बनवलेला आहे त्याच इन्स्टन्समध्ये तो टेबल ॲक्सेसिबल असतो. त्याच्या बाहेर तो ॲक्सेस होत नाही. जर आपल्याला पर युजर म्हणजे प्रत्येक युजरसाठी ॲक्सेसिबिलिटी द्यायची असेल, म्हणजे असं जसं बघा आता तुम्ही बँकिंगची ॲप्लिकेशन असतात, राईट. ॲट अ टाइम मल्टिपल युजर लॉग इन करतात आणि एखाद्या युजरनं लॉग इन केलं तर त्याचं काही कॅल्क्युलेशन वगैरे करायचं आहे आपल्याला, तर तो टेम्पररी टेबल क्रिएट होणार आपल्या डेटाबेसमध्ये आणि त्याच युजरसाठी ॲक्सेस होणार. दुसऱ्या युजरने कोणी जरी ट्राय जरी केला ॲक्सेस करायचा, सो इट विल नॉट ॲक्सेस. सो पर रिक्वेस्ट or per session we can maintain the local temporary table which is visible within that session itself, okay, or the connection. म्हणजे त्या पर्टिक्युलर सेशन पुरतच लिमिटेड असतात. राईट. सो दिस इज द लोकल टेम्पररी टेबल. नेक्स्ट टाईप आहे ग्लोबल टेम्पररी टेबल. सो लोकल टेम्पररी टेबल बघा, सिंगल हॅश देतो आपण. टेबल क्रिएशन टेम्पररी टेबल हे आपण ज्यावेळेस क्रिएट करतो त्यावेळेस हे टेम्पररी टेबल हे एका पर्टिक्युलर डेटाबेसमध्ये स्टोअर असतात. एनीवन नोज वेअर ॲक्च्युली टेम्पररी टेबल्स क्रिएट? व्हॉट इज द डेटाबेस फॉर टेम्पररी टेबल क्रिएशन? कोणाला माहीत आहे? एनीवन? वेअर एक्झॅक्टली टेम्पररी टेबल क्रिएट? टेम्पररी टेबल कोणत्या डेटाबेसमध्ये क्रिएट होतात? नो इश्यू, विल सी दॅट. या. सो ग्लोबल टेम्पररी टेबल ज्यावेळेस क्रिएट करतो त्यावेळेस आपण यूज करतो डबल हॅश. ओके. सो लोकल आणि ग्लोबल आपण फक्त हॅश, हे जे हॅश आहे लोकल, ग्लोबल आणि नॉर्मल टेबल, सिंटॅक्स सेम. फक्त जर हॅश नसेल तर तो झाला नॉर्मल टेबल, सिंगल हॅश असेल तर तो झाला लोकल टेबल आणि डबल हॅश असेल तर तो झाला ग्लोबल टेबल. आतमधील सिंटॅक्स सेम. तर त्या बेसिसवरती एसक्यूएल कंपायलर अंडरस्टँड की व्हॉट इज दिस. एसक्यूएल कंपायलरला अंडरस्टँड होतं की येस, दिस इज द लोकल, दिस इज द ग्लोबल, दिस इज द नॉर्मल टेबल. ओके. त्यावरून ते आयडेंटिफाय केलं जातं. आणि जे काही लोकल असतील किंवा ग्लोबल टेम्पररी टेबल्स असतील ते डेटाबेस हा त्यांचा असतो टेम्प डी बी. ओके. टेम्प डी टी म्हणजे सिस्टीमने डिफाईन केलेलं एक डेटाबेस आहे. त्या डेटाबेसमध्ये आपण
टेम्पररी टेबल्स हे क्रिएट झालेले असतात. त्यानंतर नेक्स्ट एक पार्ट आपण बघणार आहोत, टेबल व्हेरिएबल. तर तुम्हाला इंटरव्ह्यूला क्वेश्चन काय असतो याच्यामध्ये, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन टेम्पररी टेबल्स अँड टेबल व्हेरिएबल्स. ओके, टेम्पररी टेबल अँड टेबल व्हेरिएबल. ओके, हा एक डिफरन्स तुम्हाला क्वेश्चन मोस्ट ऑफ द प्लेसेसमध्ये बघायला मिळेल. आता टेबल व्हेरिएबल काय असते बघा. A table variable in a SQL server is a type of variable that store a set of record in a table like a format. Okay, it's declared using the declare statement and is primarily used for temporary storage of data within a batch like store procedure or function. म्हणजे एक पर्टिक्युलर बॅचमध्ये आपण डेटा स्टोअर करतो आणि त्या डेटाला आपण रिट्राईव्ह करतो विथ द हेल्प ऑफ टेबल व्हेरिएबल. म्हणजे नॉर्मली एक कॉलमच असतो, पण एका टेबल फॉर्मॅटमध्ये आपण त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करतो. ओके, सो दॅट इज नथिंग बट अ टेबल व्हेरिएबल. ओके, हे टेबल व्हेरिएबल डिक्लेअर करतो, त्यामध्ये आपण डेटा ॲज अ, म्हणजे नॉर्मल टेबल असतात, टेम्पररी टेबल असतात, पण टेबल व्हेरिएबल काय असते, ॲज अ टेबल स्ट्रक्चर, म्हणजे टेबलचं जसं स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये आपण डेटा त्यामध्ये स्टोअर करतो ॲज अ व्हेरिएबल. इट इज नॉट क्रिएटेड इन द सिस्टीम, म्हणजे याचं स्ट्रक्चर वगैरे कुठं स्टोअर होत नाही. जस्ट वी कॅन क्रिएट अँड फ्यू ओनली. So we will see how to create a temporary tables, how to do the operations, okay, all these things. Okay. बघा, टेम्पररी टेबल हे कुठं कनेक्ट क्रिएट होतात. जसं आता आपण बघतोय बॅच 16 हा डेटाबेस आहे आपला, आणि त्याच्या आतमध्ये टेबल्स वगैरे वगैरे जे काय आहे ते आपल्याला बघायला मिळेल आपल्याला इथं. राईट, सो आपलं जे आता टेम्पररी टेबल्स बनतात, ओके, तर तो टेम्पररी टेबल हे सिस्टीम डेटाबेस आहे काय, राईट. लेट मी क्लोज दिस वन. ओके, सो नॉर्मली तुम्ही डेटाबेसमध्ये गेला, डेटाबेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं जे डेटाबेस आपण क्रिएट केले ते दिसतात. ओके, जे डेटाबेस आपण क्रिएट केलेले असतात ते आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर जे डेटाबेस आपण क्रिएट केले आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर आपल्याला सिस्टीम डेटाबेसचा एक टॅब आहे, राईट. सिस्टीम डेटाबेसचा एक टॅब आहे, त्याच्या आतमध्ये आपल्याला इथं आपले टेम्पर डीबी हे बघायला मिळेल. आणि जे काही टेबल्स आहेत, ओके, जे काही टेबल्स आहेत ते टेबल्स तुम्हाला याच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतील. याच्या आतमध्ये टेम्पररी डीबीच्या आतमध्ये तुम्हाला ते टेबल्स बघायला मिळतील. राईट, सो दिस इज द स्ट्रक्चर बेसिकली वी फॉलो. ओके, ओके, तर ह्याच्या टेम्पररी डीबीच्या आतमध्ये तुम्हाला टेम्पररी टेबल्स हे क्रिएट झालेले बघायला मिळतात. आता जस्ट आपण वी कॅन क्रिएट सम टेम्पररी टेबल्स. ओके, एक टेम्पररी टेबल क्रिएट करतोय आपण. कारण की पहिला टेम्पररी टेबल आहे आपला लोकल टेम्पररी टेबल. क्रिएट टेबल. ओके, लो आयडी इंटीजर.
Okay. ओके, टेबल क्रिएटेड. आपण इथे जरी बॅच 16 हा सिलेक्ट असला डेटाबेस तरी बेस्ड ऑन हॅश, म्हणजे हॅश वरती तो डिपेंड करतो की कुठं. आता इथं बघा, रिप्रेस केल्यानंतर आपल्याला टेम्पररी टेबल हे आपल्याला बघायला मिळतील. Yeah, so table is created. Let me refresh. Yeah. तुम्ही बघू शकता इथं टेम्प डीबी, त्याच्या आतमध्ये टेम्पररी टेबल्स. ओके. आणि त्याच्या आतमध्ये बघा, आपण आता बनवला टेबल कोणता, AMP टेम्प. इथं जर याचं नाव जर बघितलं तुम्ही, पुढं मूव जर केलं ना, 000A बनला, तर तो लोकल टेम्पररी टेबल आहे, राईट. त्यामुळे त्याला एका नावाचं लोकल टेम्पररी टेबल आपण कितीही क्रिएट करू शकतो. प्रत्येक इन्स्टन्समध्ये तो नवीन टेबल क्रिएट होणार. पण ग्लोबलला तसं नाही. एकदा ग्लोबल टेम्पररी टेबल बनला तर तो तो क्लोज होईपर्यंत दुसरा क्रिएट करू शकत नाही, राईट. क्लोज होईपर्यंत दुसरा टेबल क्रिएट करू शकत नाही. ओके, सो दिस इज द लोकल. आता ह्याच्यामध्ये बघा, लोकल टेम्परेट टेबल आपण याच्यामध्ये डेटा इन्सर्ट करतोय आपण. इन्सर्ट एम्प्लॉई ID, नेम, डिपार्टमेंट, व्हॅल्यूज. We can use same data here. Okay.
So these three record we will insert. तर syntax काय आपला employee ID, department and name. Sorry, employee ID, employee name and department. These three. एक्झिक्यूट केलं. त्यानंतर बघू शकतो 3 rows अफेक्टेड. 3 row इन्सर्ट झाले. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई, टेम्प एम्प्लॉई सिलेक्ट केलं आपण इथं, तर आपल्याला ते डेटा बघायला मिळतो. आता बघा लोकल टेम्परेरी टेबल बघतो. आता हे इथपर्यंत सेम असेल, यात इथपर्यंत कोणालाही डाऊट नसेल. मला वाटतंय की टेबल क्रिएशन, टेबलमध्ये डेटा इन्सर्शन, यापर्यंत ठीक आहे. तर इथून पुढे बघा. आता नॉर्मली बघा, नॉर्मल टेबल जर आपला असता, ओके, नॉर्मल टेबल जर आपला असता, लेट्स टेक एक्झाम्पल, ओके, आपण डेटाबेस चेंज करतो इथं वर. याला बघा, आता कसं आपलं बॅच 16 डेटाबेस आहे किंवा दुसरा कोणताही आहे, राईट. दुसरे बरेचसे डेटाबेस आहेत. इथं आपण पर्टिक्युलर डेटाबेस सिलेक्ट केल्यानंतर, ओके, नंतरच त्या डेटाबेस मधला डेटा आपला रेट आहे. परंतु टेम्पररी टेबलला असं डिफाईन करायची गरज नाही. या हॅश वरूनच तो ओळखतो की येस, इट इज अ टेम्पररी डेटाबेस, टेम्पररी टेबल. हॅश, सिंगल हॅश, डबल हॅश, ह्याच्यावरूनच तो आयडेंटिफाय केला जातो की येस, हा सिंगल हॅश आहे, हा डबल हॅश आहे. तो अकॉर्डिंग दॅट वी कॅन हॅव द ऑपरेशन. ओके. आता आता आपण बघतोय लोकल टेम्परेरी टेबल. आता नवीन एक विंडो ओपन करतोय मी. ओके. हा टेम्परेरी टेबल आपला क्रिएटेड आहे, राईट. रिफ्रेश आहे इथं अजून तरी. हा क्लोज कधी होतो ते पण दाखवतो. ओके. सो इथं आता बघा, मी क्वेरी मारतोय और एल्स, ही क्वेरी मी जस्ट कॉपी करतोय आणि इथं रन करतोय. तर इथं ज्यावेळेस मी रन करेल, त्यावेळेस इथं डेटा फेच होईल की नाही, कोण सांगू शकेल? एनी गेस? ज्यावेळेस आपण टेबल फेच करेल, इथं सिलेक्ट करेल, ऑलरेडी जर बघितलं इथं तुम्ही, तर इथं ऑलरेडी आपल्याकडे आहे डेटा, राईट. ज्यावेळेस आपण इथं आता डेटा फेच करेल, ओके, डेटा फेच करेल, तर त्यावेळेस आपल्याला डेटा डिस्प्ले होईल की नाही होईल? एनी वन, एनी गेस, एनी थॉट? लेट मी ट्राय. ओके. एक्झिक्यूट केला तर इथे काय म्हणते, इनव्हॅलिड ऑब्जेक्ट म्हणजे हा टेबल त्याला सापडत नाही. परंतु जर तुम्ही इथे बघितला, दुसऱ्या इन्स्टन्समध्ये गेला आणि इथे एक्झिक्यूट केलं, तर इथे तुम्हाला आहे, टेबल आहे, त्याच्यामध्ये डेटा पण आहे. टेबल आहे, त्याच्यामध्ये डेटा पण आहे, राईट. पण इथं आपण ज्यावेळेस दुसऱ्या इन्स्टन्समधून बघतोय, तर तो ऍक्सेस होत नाही. तर त्यालाच म्हटलं जातं लोकल टेम्पररी टेबल. हे ऍक्सेस कुठंपर्यंत असतं? विदिन दॅट कनेक्शन. म्हणजे एखादं कनेक्शन क्रिएट झालं, आता हे याला म्हटलं जातं कनेक्शन. म्हणजे कनेक्शन ओपन केले आपण, हे कनेक्शन ज्यावेळेस बंद होईल, त्यावेळेस तो टेबल ऑटोमॅटिकली डिलीट होईल. ओके. तो ज्यावेळेस आपलं कनेक्शन याचं लोकलचं बंद होईल, त्यावेळेस तो लोकल टेम्पररी टेबल ऑटोमॅटिकली क्लोज होईल. ओके. आता बघा, नेक्स्ट एक आपण विंडो ओपन करतोय. आता आपलं टेम्पररी टेबलचं जे इम्प्लिमेंटेशन होतं ह्यामध्ये होतं, राईट. टेम्पररी आपण हे कॉपी करून घेतोय, लोकल टेम्पररी टेबलचं, एका ह्याच्यामध्ये टॅबमध्ये. आणि बघा, आता जे ज्या ह्याच्यामधून विंडोमधून आपलं टेबल क्रिएट झालं, ते मी जस्ट क्लोज करतोय. हे मी आता विंडो नंबर, म्हणजे यामधून आपला टेबल क्रिएट झाला आहे. ओके. तर इथं तुम्हाला बघा, इथं ॲक्सेसला काहीही इश्यू नाही. ओके. ज्यामधून क्रिएट केलं, तर तो आपण मे बी क्लोज केलेलं आहे. रिफ्रेश केलं, तर तुम्ही बघू शकता इथं हा टेम्पररी टेबल इथून रिमूव्ह झालेला आहे. टेम्पररी टेबल रिमूव्ह झाले. हे आपण जस्ट कॉपी केलेलं आहे, पण ॲक्च्युअलमध्ये जे क्रिएट झाले ते दुसरी विंडो आहे. ॲक्च्युअलमध्ये ज्यामधून क्रिएट झाले ते दुसरी विंडो आहे. तर इथं रिफ्रेश केलं तुम्ही,
तर तो टेबल ऑटोमॅटिकली रिमूव्ह झाला. लेट मी रिपीट अगेन. ओके, टेबल क्रिएट केला, त्याच्यानंतर डेटा इन्सर्ट केला. आता बघू शकतो आपण इथं रिफ्रेश केलं, टेबल क्रिएट झाला. राईट, टेबल क्रिएट झाला. आता हा 13 नंबर जी टॅब आहे आपली SQL सर्व्हर 13, हा एक नंबर असतो आपल्या क्युरी ब्राउझरचा. ह्यात इथून आपलं कनेक्शन ओपन झाले. राईट, इथून आपलं कनेक्शन ओपन झालंय आणि त्या कनेक्शनचा यूज करून आपण काय करतोय, क्वेरी आपली फिल्टर करतोय. क्वेरी आपली फिल्टर करतोय म्हणजे त्या कनेक्शनचा यूज करून आपण क्वेरी ही फिल्टर करतोय. राईट, सो नाऊ सॉरी, आता ज्यातून क्रिएट झालं ते जर आपण क्लोज केलं, ऑलरेडी बघा आपलं 12 मध्ये वगैरे आहेत. जस्ट लेट मी टेक दिस बॅकअप. ओके, याचा मला जस्ट बॅकअप आपण जर घेतला दुसऱ्या फाईलमध्ये इथं कुठं तर नोटपॅडमध्ये. ओके, आता 13 क्लोज करतो मी. ओके, आता बघा जोपर्यंत ऍक्टिव्ह आहे तोपर्यंत रिफ्रेश केलं तर तुम्हाला इथं टेबल बघायला मिळेल. ओके, टेबल बघायला मिळेल. आता आपण काय केलं, हा टेबल क्लोज केला. नो आणि रिफ्रेश केला तर इमिजिएटली तो टेबल डिलीट होणार, त्याच्या आतमधला डेटा जाणार. म्हणजे दिस इज द इम्प्लिमेंटेशन ऑफ लोकल टेम्पररी टेबल. म्हणजे लोकली एकदा त्या इन्स्टन्समध्ये त्या कनेक्शनमधून, आता हे कनेक्शन ओपन केलं. ओके, आता हे SQL सर्व्हर 14 हे कनेक्शन आहे, एक इन्स्टन्स आहे. यामध्ये जे काही करेल ते ऍक्सेसिबल असणार फक्त लोकल. हे क्लोज झालं, लोकलचं टेम्पररी टेबल ऑटोमॅटिक क्लोज, आतला डेटा ऑटोमॅटिक क्लोज. ओके, आणि ह्याच्या बाहेर आपण ऍक्सेसही करू शकत नाही. तर ह्याला एक कनेक्शन म्हणलं जातं. हे बघतो आपण SQL मधून, पण ज्यावेळेस आपण .NETच्या ऍप्लिकेशन मधून डेटा सेंड करतो त्याला तिथं पण एक कनेक्शन, जसं इथून ओपन केलं तसं तिथूनही एक कनेक्शन असतं. म्हणजे आपण ऑपरेशन करताना एक कनेक्शन बनतं, त्या कनेक्शनमध्येच क्रिएट होणार आणि त्यातच आपण डेटा रिट्राईव्ह करणार. ते कनेक्शन एंड झालं, डेटा लॉस, टेबल डिलीटेड ऑटोमॅटिकली. सो दिस इज द लोकल टेम्पररी टेबल. हे असतं लोकल टेम्पररी टेबलमध्ये. आता ग्लोबलमध्ये बघा, सपोज ग्लोबलमध्ये काय करायचं, फक्त डबल हॅश. ओके, डबल हॅश फक्त आपण यूज करतो ग्लोबल टेम्पररी टेबल क्रिएट करता. यामध्येच आपण चेंज करतोय लोकल टेम्पररी टेबल आणि त्याच्या खाली असतो आपला ग्लोबल टेम्पररी टेबल. ग्लोबलसाठी असतं डबल हॅश, टेबल क्रिएशन, डेटा इन्सर्शन, ऑल इट शुड बी डबल हॅश. पहिलं आपण आता लोकल टेम्पररी टेबल ही क्रिएट करतोय. लोकल झाला, त्यानंतर लोकलमध्ये डेटा इन्सर्ट केला, त्यानंतर आपण क्रिएट केला ग्लोबल टेम्पररी टेबल, आणि त्यानंतर ग्लोबलमध्ये डेटा इन्सर्ट केला. आता रिफ्रेश करतो, इथं तुम्हाला दोन दोन टेबल बघायला मिळतील, लोकल आणि ग्लोबल. ओके, सो वरचा जो आहे डबल हॅश इज मीन्स इट इज अ ग्लोबल टेम्पररी टेबल. आणि लोकल जो आहे त्याला बघा, ह्याला एक नेम जनरेट होतात 000D. दिसते काय तुम्हाला, याच्यावरती माऊस जर मूव्ह केला कशी लाईन आलेली आहे आणि त्याच्या पुढे एक नंबर आहे. तर लोकल टेबल टेम्पल आपण प्रत्येक कनेक्शनला सेम नावाचा टेबल बनवू शकतो, पण ग्लोबलला तसं नाही. एकदा ग्लोबल टेबल बनला की तो कोणत्याही युजरने जरी आला तरीही तो ग्लोबल टेम्पररी टेबल क्रिएट करू शकत नाही. आता बघा सिम्पली, आता हे 14 नंबर टॅबमध्ये आपलं आपण दोन्ही टेबल ह्या ह्या सेशनमध्ये इन्स्टन्स क्रिएट केले. तर जातोय मी नवीन ह्याच्यामध्ये, लाईक स्टार फ्रॉम जस्ट कॉपी दॅट नेम. ओके, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबलचं नेम. तर इथं बघितलं हा ग्लोबल आहे, डबल हॅश मीन्स ग्लोबल आणि सिंगल हॅश मीन्स इट्स अ लोकल.
तर लोकल जो टेम्पररी टेबल आहे तो आपल्याला आहे, प्रेझेंट आहे इथं, टेबल डिलीट झालेला नाही. रिप्लेस केला, इथं बघू शकतो हा टेबल आहे, परंतु त्या सेशनच्या बाहेर आपल्याला ऍक्सेस होत नाही. त्या सेशनच्या बाहेर आपल्याला ऍक्सेस होणार नाही. सो दॅट इज मीन द लोकल टेम्पररी टेबल. आपण काय करतोय, आउटसाइड सेशन जे दुसऱ्या कनेक्शन मधूनही आपण दुसरं ओपन केलं, हे दिस इज अनदर कनेक्शन. आपला जो टेबल क्रिएशन झालं ते कनेक्शन इज 14, आणि आपण आता 15 एक नवीन कनेक्शन ओपन केले. यामधून आपण तो टेबल ऍक्सेस करायला ट्राय करतोय. ओके, यामधून ते कनेक्शन आपण ऍक्सेस करायला ट्राय करतोय. तर आपल्याला ग्लोबल टेबल ऍक्सेस होतो, पण लोकल होत नाही. राईट. आता नेक्स्ट बघा, दुसरं एक म्हणजे लोकल आणि ग्लोबल मध्ये काय डिफरन्स असतो ते एक बघा अजून. लेट मी कॉपी दिस वन. 15 मध्ये आलो. आता ग्लोबल टेबल ऑलरेडी आपला, दोन्ही टेबल आपला ऑलरेडी प्रेझेंट आहेत, राईट. ग्लोबलला बघा, ग्लोबलला जे नाव देतो तेवढंच नाव दिसणार. लोकलमध्ये नाव आणि त्याच्यानंतर एक पुढे की जनरेट होते. प्रत्येक लोकल टेम्परेरी टेबलचा वेगवेगळा नंबर असतो. आता अजून परत आपण ग्लोबल टेम्परेरी टेबल क्रिएट करण्याचा ट्राय करतोय. तर इट इज देर इज नो, म्हणजे ऑलरेडी एक्झिस्ट आहे म्हणते, म्हणजे डबल ग्लोबल टेम्परेरी टेबल क्रिएट होत नाही. राईट. सो डबल जर आपण टाईप केला तर ते डबल ग्लोबल टेम्परेरी टेबल हे आपले क्रिएट होत नाहीत. राईट. आपण जर ट्राय करत असेल डबल डबल इन्सर्ट करण्याचा, तर आपले ग्लोबल टेम्परेरी टेबल हे डबल आपण ट्राय करत असेल तर ते डबल किंवा डुप्लिकेट क्रिएट होत नाहीत एकदा क्रिएट झाल्यानंतर. परंतु जर आपण गेलो लोकलमध्ये, लोकल टेम्परेरी टेबलला जर आपण गेलो, ट्राय केला क्रिएट करायचा, तर इथं बघा लोकल टेम्परेरी टेबल हा क्रिएट झाला. या रिफ्रेश. ओके. तर इथं बघू शकता तुम्ही दोन लोकल टेम्परेरी टेबल क्रिएट झालेले आहेत. आता आपण काय करतोय, हा 14चा जो टॅब आहे तो टॅब आपण काय करतोय, क्लोज करतोय. ओके. 14चा टॅब आपला क्लोज झाला. आता परत येतोय इथं मी आणि रिप्लेस करतोय. रिप्लेस केला तर आपल्याला फक्त आता जो आता जस्ट बनवलेला आहे लोकल टेम्परेरी टेबल तेवढाच राहणार. ग्लोबल टेम्परेरी टेबल आणि दुसरं जे टेम्परेरी लोकल एक बनवलेलं होतं ते दोन्ही टेबल गेले. ओके. सो दिस इज द बेसिक फंडामेंटल ऑफ लोकल टेम्परेरी टेबल. ग्लोबलचं कसं असतं, ज्यावेळेस तो सेशन इन्स्टन्स आहे तो क्लोज झाल्यानंतर बाकी कुठूनही ऍक्सेस करू शकत नाही. जोपर्यंत तो ऍक्टिव्ह आहे कनेक्शन, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या अदर प्लेसेसवरून कुठूनही आपण ऍक्सेस करू शकतो. ओके. आणि तो टेबल हे ऑटोमॅटिकली आपले डिलीट होतं बेस्ड ऑन द कनेक्शन. सो दिस इज ऑल अबाउट द लोकल ॲज वेल एज ग्लोबल टेम्परेरी टेबल. म्हणजे कोणतं ऑपरेशन करायचं आहे, कसं करायचं आहे, त्यानुसार आपल्याला शॉर्टकट म्हणजे जे काही टेम्पररी पिरियडसाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आहे, डेटा घ्यायचा आहे, इन्सर्ट करायचं आहे, त्यातनं परत काही ऑपरेशन करायचं आहे, तसे काही जे काही ऑपरेशन असतात ते आपण यूज करतो विथ द हेल्प ऑफ लोकल ॲज वेल एज ग्लोबल. सो या एव्हरीवन, सगळ्यांना क्लिअर आहे व्हॉट इज मीन बाय लोकल टेम्परेरी टेबल, ग्लोबल, दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे, कोणता यूज केल्यानंतर काय करू शकतो. एव्हरीवन, सगळ्यांना क्लिअर आहे? याच्यात काय डाऊट आहे? एनीवन? एनी डाऊट, एनिथिंग? सगळ्यांना समजलेलं तर आहे ॲटलिस्ट? येस, नो?
एव्हरीवन, सगळ्यांना समजलेलं आहे? काही डाऊट्स, काही कन्फ्युजन? लोकल, ग्लोबल, एव्हरीवन. बघा, जस्ट प्रॅक्टिस तुम्ही जेवढे करसाल तुम्हाला तेवढं त्या बेसिसवरती अंडरस्टँडिंग होईल. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला 100% क्वेश्चन असतो, व्हॉट इज टेम्परेरी टेबल. तर टेम्परेरी टेबल म्हणायचे काही whenever we wanted to do some operations as a temporary period, so in that case we can create a temporary table. There are two types. First is a local temporary table, another is a global temporary table. So local temporary table we can create with a single hash. Okay, once we create that as a local temporary table, so that is accessible within that particular connection or the within that particular session. It will not access from the outside session. त्यानंतर आहे ग्लोबल. ग्लोबल टेम्परेरी टेबलमध्ये वेन वी आर ट्राईंग टू डू ऑपरेशन्स, we can access that global temporary table from another connections as well. Okay, so like that, this is the basic thing that we need to understand and we can implement according that. ऑल राईट, आता याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे, हे झालं आपलं टेम्पररी टेबल, ग्लोबल, लोकल. ओके, नेक्स्ट थिंग जो आपण बघणार आहोत तो टेबल व्हेरिएबल. व्हॉट इज मीन बाय टेबल व्हेरिएबल? 1 मिनिट गाईस. Yeah, so table variable.
सर आवाज येत नाहीये. ओके, आता आवाज येतोय? येस. Yeah, maybe something issue with audio, no issue. Yeah. Right. So, so temporary tables आणि table variable. So table variable is generally काय असतं की ॲज अ टेबलचा जो फॉर्मॅट असतो म्हणजे टेबलचा जो रिझल्ट असतो त्या फॉर्मॅटमध्ये आपण रिझल्ट डिस्प्ले करतो ॲज अ व्हेरिएबल म्हणजे टेबल व्हेरिएबल याला म्हणलं जातं की जसा टेबलचा रिझल्ट असतो तसा रिझल्ट आपण विथ द हेल्प ऑफ टेबल म्हणजे टेबलच्या व्हेरिएबलवरून आपण एक रिझल्ट क्रिएट करतो आणि तो रिझल्ट आपण डिस्प्ले करतो ॲज अ टेबल फॉर्मॅटमध्ये. ओके, पण ते ॲक्च्युली we can retrieve from any variables and we can display as a table variable. So we can write query write करून आपण कसं इम्प्लिमेंट या थोडंसं डिफरंट आहे नॉर्मल क्वेरी पेक्षा. सो विल सी मीन्स हाऊ वी कॅन क्रिएट अँड ऑल दिस थिंग. ओके, सो आता हा आपण टेबल व्हेरिएबल क्रिएट करायचा कोड लिहिलेला आहे म्हणजे टेबल व्हेरिएबल कसं क्रिएट करायचं हा कोड आपण आता जस्ट वी हॅव रिटन हिअर राईट. आता त्यामध्ये डेटा कसा इन्सर्ट करतो बघा. एम्प्लॉई आय डी, एम्प्लॉई नेम, डिपार्टमेंट, व्हॅल्यूज. आता ह्या टेबलचा आहे आपला असा बिहेव करतं ओके. आणि ह्याच्यामध्ये सपोज आता व्हॅल्यू 105 सपोज सचिन, डिपार्टमेंट आहे प्रोडक्शन, नेक्स्ट आहे 106
दीपक, डिपार्टमेंट IT. सो ॲज अ टेबल म्हणजे ॲज अ टेबल आहे असं आपण कन्सिडर करून त्यामध्ये ॲज अ टेबल व्हेरिएबलमध्ये आपण डेटा इन्सर्ट केलाय, राईट? आता हा इन्सर्टही केला. आता ह्याचं एक्झिक्युशन बघा कसं असतं. आता नॉर्मली टेबलचं कसं असतं, आधी आपण टेबल बनवणार, नंतर त्यामध्ये डेटा इन्सर्ट करणार, नंतर त्यामध्ये आपण रिट्राईव्ह करणार. आता डेटा रिट्राईव्ह करतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल. आता हे रिट्राईव्ह केलं तर इथं याच्यात काहीच येणार नाही. म्हणजे मस्ट म्हणजे हे फाइंड होत नाही. तर ह्याचं सिस्टीम कशी असते, हे कसं रन केलं जातं, जिथून डिक्लेअर करतोय डिक्लेअर पासून हा डिक्लेअर झाला, ओके, त्यातच इन्सर्ट होणार आणि त्यातच डेटा सिलेक्ट होणार. हे पूर्ण हे डेटा सहित आपण इथूनच सगळं घेतलेलं आहे, राईट? डेटा पण इथंच इन्सर्ट केलं आहे, टेबल इथेच क्रिएट केलं. हे सगळं ज्यावेळेस ऑल सिलेक्ट करलं आपण त्यावेळेस आपल्याला इथं डेटा दिसणार. तुम्ही यातलं फक्त इन्सर्ट आणि हे करा तरीही चालणार नाही. तर त्याला तर डिक्लेअर सापडत नाही. आपण डिक्लेअर केलं आणि इन्सर्ट केलं आणि दुसऱ्या दुसऱ्या शॉर्टमध्ये आपण काय करतोय, डेटा रिट्राईव्ह करतोय. दॅट इज नॉट सो. इन्सर्ट, टेबल क्रिएशन, व्हेरिएबल क्रिएशन, त्याच्यानंतर इन्सर्ट आणि टेबल हा पण पूर्ण आपल्याला इथंच सिलेक्ट करावं लागतं. तर नॉर्मल टेबलमध्ये आपल्याला काय करावं लागतं, नॉर्मल टेबल आपण सिलेक्ट करतो फक्त टेबल सिलेक्टची क्वेरी असते, पण इथं तसं नाही. डिक्लेअर करणे, त्याच्यामध्ये डेटा इन्सर्ट करणे आणि ॲज अ रिझल्टही. ऑल ऑपरेशन वी कॅन डू इन अ वन गो इटसेल्फ. सो दिस इज द टेबल व्हेरिएबल. म्हणजे टेबल क्रिएशन झालं. हा कुठेही स्टोअर म्हणजे जसं टेबल, स्टोअर प्रोसिजर, टेम्पररी टेबल हे प्रत्येक ठिकाणी ज्याचं त्याचं लोकेशन आहे त्या लोकेशनवरती आपण स्टोअर केले. परंतु हे टेबल व्हेरिएबल इज बेसिकली नॉट क्रिएटेड स्टोअर्ड एट ऑल. सो वी कॅन क्रिएट ऑल डेटा गेज, फेचिंग अँड डेटा डायरेक्टली इन सिलेक्टिंग. हे सगळे ऑपरेशन ऍट अ टाइम ऍट अ गो, वन गो मध्ये आपण क्रिएट करतो. So that is called as a that is called as a टेबल व्हेरिएबल. याला म्हणलं जातं टेबल व्हेरिएबल. म्हणजे टेबलच्या फॉर्मॅटमध्ये आपण डेटा आणतो. ओके, ऍक्च्युली हा टेबल नाही, टेबलच्या फॉर्मॅटमध्ये आपण डेटा, आता आपण इथून इन्सर्ट हे मॅन्युअल केलेत, पण आपल्याला दुसऱ्या एखाद्या टेबलमधून घ्यायचा डेटा, ते कॉलम घ्यायचं आणि डिस्प्ले करायचं तरी आपल्याला करता येतात, नॉट एन इश्यू. म्हणजे ॲज अ रिझल्ट आपल्याला टेबलमध्ये डिस्प्ले करायचं असेल तर वी कॅन यूज फॉर शॉर्टर टाइम. म्हणजे टेम्पररी टेबल सारखाच टाईप आहे, पण टेम्पररी टेबलचं जे स्ट्रक्चर आहे ते टेबलच्या मेमरीमध्ये, म्हणजे आपलं जे टेबल आहेत ते एका फिजिकल मेमरीमध्ये क्रिएट होतात, परंतु टेबल व्हेरिएबलचं तसं नाही. इट शुड बी व्हर्च्युअल ओनली. व्हर्च्युअल क्रिएट असतं फक्त, हा फिजिकल कुठेही क्रिएट होत नाही. सो दिस इज ऑल अबाउट टेबल व्हेरिएबल. एव्हरीवन क्लिअर विथ दिस टेबल व्हेरिएबल? सगळ्यांना क्लिअर आहे गाईज? टेबल व्हेरिएबल, टेम्पररी टेबल, एनिथिंग एल्स which is not understand, any question, confusion? सगळ्याला समजलंय टेबल व्हेरिएबल? या लिटल बिट डिफरंट आहे, थोडस कॉम्प्लेक्स आहे, परंतु इंटेन्शन और द यूज बघा, यूज त्याचा समजून घ्या. टेबल व्हेरिएबल कशाला यूज केलं जातं? आपल्याकडे अशी एखादी रिक्वायरमेंट आहे, ओके, की ज्यामध्ये एक रिझल्ट आपल्याला ऑलरेडी टेबल असेल किंवा मे बी नसेल, दॅट इज डिफरंट थिंग. मे बी असेल, परंतु आपल्याला या फॉर्मॅटमध्ये रिझल्ट डिस्प्ले करायचा की त्यामध्ये टेबल व्हेरिएबल क्रिएट करतो आणि सगळं एंड टू एंड, इन विच वी डोंट वॉन्ट टू स्टोर एनिथिंग. म्हणजे कुठेही स्टोअर करायचं नाही आपल्याला, तर त्या फॉर्मॅटमध्ये आपण रिझल्ट आणणार आणि डिस्प्ले करणार, दॅट्स इट. आणि तो टेबल व्हेरिएबल कुठेही स्टोअर नसतो. जसं टेम्पररी टेबल्स आपले हे स्टोअर असतात पर्टिक्युलर एक लोकेशनला, राईट? तसं टेम्पररी टेबल व्हेरिएबल हे कुठेही स्टोअर नसतात. सो या, दॅट्स ऑल अबाउट टुडेज टॉपिक.
So yeah. So most of the OOPS concept आहे ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स लिस्ट एक 2-3 दिवसामध्ये मे बी वीकेंड पर्यंत तुम्हाला भेटून जाईल. नेक्स्ट वीक पर्यंत आपलं डेटाबेस संपेल. त्याच्यानंतर तुमचं स्टार्ट होईल हे बेसिक थिंग लाईक .NET कोर BBP ॲडव्हान्स .NETचा पार्ट राईट. नेक्स्ट वीक नंतर ॲडव्हान्स .NETचा पार्ट तुमचा स्टार्ट होईल. या वीकेंडला मोस्टली आपण ओप्स आणि एसक्यूएलचे मॉक इंटरव्ह्यू घ्यायचा ट्राय करतोय. ओके, सो प्रिपेअर करा बेस्ड ऑन दॅट. सो विल प्लॅन दिस वीकेंड. All right, so yeah, any question, guys? If not, then we will wind up here. And one more thing, ज्यांचे सेकंड इन्स्टॉलमेंट काही जे बाकी असतील पेमेंट पे करणे किंवा रिमेनिंग असेल तर त्यांनी सेकंड इन्स्टॉलमेंट तुमची कंप्लीट करा विदिन काही दिवसामध्येच. ओके, ऑल राईट. आणि आपले जे काही ड्राईव्ह वगैरे होतात आपले ते तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल बेस्ड ऑन तुमचं जसं कोर्स कंप्लीट होतील त्यानुसार. All right, guys. Yeah, thank you everyone for your time. We can meet again maybe Monday for lecture, but we can plan for the mock interview. Yeah. Thanks all. Thank you, guys. Okay. Thank you.